प्रत्येक माणूस स्वतःचं अस्तित्व निर्माण करण्याचा प्रयत्न, यालाच अहंकार असं म्हटलं. ज्या निर्मात्याने तुम्हाला निर्माण केलंय त्याला सगळ्यांची काळजी आहे. तुम्ही नव्हते तेव्हाही तो काळजी घेतो, त्याला तुम्ही आहे तेव्हाही तो घेतोय, तुम्ही गेल्यानंतरही तो घेणार आहे आणि तुमची सुद्धा काळजी तोच घेतो आहे. तुम्ही का विनाकारण करताय मी आणि माझं हे काय नाही. एका क्षणामध्ये तुमच्यामधून जर जीव निघून गेला ना तर काहीच नाही राहत. या जगामध्ये कुणीच कोणाचं नाही आहे, तुम्ही स्वतःचे आहात आणि तुम्ही पण स्वतःचे आहात ते त्या निर्मात्यामुळे. तुमचं जीवन आहे तर सर्व आहे, तुमचं जीवनच नाही आहे तर काहीच नाही. हे जे अस्तित्व ह्या निर्मात्याने निर्माण केलं हे एवढं सुंदर आहे, एवढं विशाल आहे की त्या परिवारामध्ये आम्ही एकरूप झालो पाहिजे. वसुदैव कुटुंबकम, हे पूर्ण विश्वच हे माझं कुटुंब आहे अशी मान्यता संस्कृती असलेलं आमचं जीवन आज आम्ही कुठल्या तरी एका 10x10च्या 50x50च्या एका तुरुंगामध्ये बंदिस्त करून टाक. या प्रकृतीने अशी काही रचना केलेली आहे, तिने एवढं सुंदर निर्माण केलेलं आहे. त्या निर्मितीचा आनंद घेत आम्ही तिच्यामध्ये तिच्या निर्मितीमध्ये सहाय्यक बनतो. आज मनुष्य सगळ्या दिशांनी भरकटतोय. का भरकटतोय? कारण त्याला या निर्मात्यापेक्षा वेगळं काहीतरी निर्माण करायचं. निर्मितीपासून ते अंतापर्यंत संपूर्ण ह्या परमात्म्याची निर्मिती आहे आणि म्हणून आम्ही त्याच्या निर्मितीमध्ये सहभागी झालं पाहिजे. त्याची इच्छा ही परम इच्छा समजून त्याच्या इच्छेमध्ये माझी इच्छा सम्मिलित झाली. अशा प्रकारे तुम्ही जर जीवन जगायला लागलात ना तर पुढे तुमचं आयुष्य एवढं सुंदर होईल ना की तुमच्यासाठी फक्त कमाईचं आहे, गमवायचं काही नाहीच आहे. कारण काही आणलेलं नाहीये, काही न्यायचं नाहीये. तर मग जे आहे ती सगळी काय आहे? मिळकतच आहे. जंगलामधलं आयुष्य एकदम काय सुंदर आहे. का? इथे ह्या निसर्गाचीच आणि आपण माणसाने निर्माण केलेलं जे जीवन आहे ते फक्त काय बेगडी आहे. माणसाने निर्माण केलेलं जे काय असेल ना ते तेव्हाच योग्य आहे जेव्हा ते या प्रकृतीच्या निर्मितीसोबत असेल. आजच जगायला सुरुवात करा, पूर्ण असं जगा की आज जीवनातला शेवटचा दिवस आहे आणि त्या निर्मात्याच्या स्वाधीन होऊन जा. त्याची जशी मर्जी, त्याची जशी इच्छा असेल त्या निर्मितीमध्ये सहभागी व्हा आणि स्वतःच जीवन जे आहे ते स्वर्गासमान सुंदर करा. हा मूर्खपणा सोडून द्या. 100% शरीर आणि मन तुझं जे काय आहे ना ते सर्व ह्या निर्मात्याच्या निर्मितीमध्ये समर्पित कर आणि बघ जीवन एकदम सुंदर आहे. आपण पाहतो की या सृष्टीमध्ये भरपूर साऱ्या अशा गोष्टी आहे की त्या निसर्गत तयार आहे. भरपूर सारे आपले पूर्वजांनी मंदिरं बांधलेली. अगदी आजच्या सायन्सलाही ती उलगडत नाही की एवढा मोठा जो दगड आहे एवढ्या वरती मंदिरावरती गेला कसा. भरपूर आपण मंदिरं पाहतो की त्यांची पायातून निर्मिती होते, पण आपल्याकडे अशी पण काही मंदिरं आहे की ती पूर्ण म्हणजे शिखरापासून कळसापासून तर खाली तयार करत गेलेले आणि एवढे बारीकपणे तयार केले की त्याच्यात एक सुद्धा चुकी नाही. आपण ती मंदिरं पाहताना त्यांनी निर्मितीकडे लक्ष दिलं पाहिजे, त्याच्यातल्या कलेकडे लक्ष दिलं पाहिजे ना की चुकीकडं. सर आपल्याला एक नेहमी उदाहरण देतं की एक चित्र लावलेलं राहतं आणि एक तिथं डायरी ठेवली राहते की यातल्या ज्या चुका तुम्हाला वाटतंय त्या तुम्ही दुरुस्त करा. तो पूर्ण एक डायरी भरते, पण जेव्हा आपण सांगतो की या ज्या चुका तुम्हाला दिसत आहेत त्या तुम्ही सुधारावं तर एक सुद्धा तिथं कोणतीही साधी शिरेस सुद्धा ओढली जात नाही. म्हणजे आपण जो काही निर्माता आहे त्याच्याकडं त्याच्यातल्या गुणाकडे लक्ष दिलं पाहिजे ना की त्यातल्या चुकांकडं. आज सद्गुरू आपल्याला सांगतायत की निर्मात्याच्या निर्मितीकडे लक्ष देणं हे तुमच्या डोक्यात तयार केलेल्या मूर्खपणापेक्षा जास्त महत्त्वाचं आहे. तर माझा प्रश्न असा आहे सर की मनुष्याच्या डोक्यामध्ये जो मूर्खपणा तयार होतो म्हणजे जो अहंभाव होतो त्याच्यापासून वेगळं कसं राहायचं? कारण ती सगळ्यात मोठी चॅलेंजिंग गोष्ट आहे. कारण लहानपणी लहान बाळ आपण म्हणतो की लहान मुलं देवाघरचे फुलं असतात, जसं ते निरागस असतात तसं निरागस जीवन जर जगायचं असेल त्यासाठी काय करावं लागेल? निर्मात्याच्या निर्मितीकडे लक्ष देणे ही तुमच्या डोक्यात तयार केलेल्या मूर्खपणापेक्षा जास्त महत्त्वाचे असं सद्गुरू सांगताय. याचा अर्थ असा की आपण आपल्या अज्ञानामुळे किंवा अहंकारामुळे किंवा आपलं जी काल्पनिक जग आहे त्याच्यामध्ये एवढं हरवून जातो की आपण हे विसरून जातो की निर्मात्याने एवढं छान जीवन दिलेलं आहे आपल्याला आणि ही निर्मिती त्यांनी केलेली आहे आणि आपण स्वतः करता समजतो स्वतःला. पण कधी कधी परिस्थिती अशी असते सर की अहंकार असेल किंवा अज्ञान असेल किंवा कल्पना असते त्याच्यामध्ये आपण स्वतः एवढे गुंततो की ही गोष्ट लक्षात येणं किंवा त्याच्याकडे लक्ष देणं सोपं नसतं. मग त्याच्यामधनं बाहेर कसं पडायचं? मित्र, प्रत्येक माणूस स्वतःचं अस्तित्व निर्माण करण्याचा प्रयत्न. जगामध्ये एवढी संपत्ती असताना, जगामध्ये एवढी संतती असताना त्याला स्वतःची संपत्ती स्वतःची संतती हवी आहे. अनाथ आश्रमामध्ये शेकडो मुलांना सांभाळणारी व्यक्ती सुद्धा माझं स्वतःचं एक मूळ असायला पाहिजे असं नव्हतं. ज्याने अनाथ आश्रम काढला त्याला सुद्धा वाटतं माझं स्वतःचं नाव लावणारा एक काय पाहिजे? अपत्य पाहिजे. अपत्य आणि आपत्ती जरा जवळचे शब्द. अपत्य आपत्ती का बरं होते? कारण त्याला आपण व्यवस्थित सांभाळलं जा.
तर जीवनामध्ये स्वतःचं असं अस्तित्व प्रत्येकाला हवंय, यालाच अहंकार असं म्हटलं. हे जीवन विलीन होण्यासाठी, वेगळं होण्यासाठी नाही. वेगळं तुम्ही होऊच शकत. जसं मी एक नेहमी उदाहरण सांगतो, एका बसमध्ये जेव्हा प्रवासी चाललेले असतात आणि त्याच्यामध्ये साधू महाराज असतात, तेवढ्यामध्ये बस ड्रायव्हर सांगतो की आपण जंगलातून चाललेलो नक्षलवादी इलाका आहे आणि आपल्या एका टायरमधून हवा हळूहळू चाललेली आहे, पंक्चर झालेला आहे, तो कोणत्याही क्षणी जागेवर गाडी थांबू शकते. तर कृपया ज्यांना ज्यांना आपलं सामान फेकून वजन कमी करतात त्यांनी प्रयत्न करावा, तो आवाहन करतो. साधू बाबा राहतो, तो आपलं बोचकं घेऊन डोक्यावर येतो. सगळे लोक त्याला हसता. तो कोणता काय साधू महाराज आहे, डोक्यावर ओझं तू घेतलंय. अरे पण तू कुठे आहे, तू तर बसमध्येच आहे ना. तुमच्या डोक्यावर तुम्ही जर घेतलं तर विनाकारण तुम्हाला ओझं आहे. बसला तर आहेच, तुम्हाला विनाकारण ओझं आहे. अगदी साधू महाराज गावामध्ये असले आणि सगळ्यांना म्हटले, अरे बाबांनो, तुम्ही याच्यापेक्षा वेगळं काय करताय. कुणीतरी मुलाची काळजी करतंय, कुणीतरी मुलीची काळजी करतंय, कुणीतरी शेताची काळजी करतंय, कुणीतरी पिकाची काळजी करतंय, कोण आपल्या घराची काळजी करतंय. प्रत्येकजण कोणाची तरी कोणाची सध्या काळजी घेऊन प्रवास करते की नाही करतंय. अरे पण ज्या निर्मात्याने तुम्हाला निर्माण केलंय त्याला सगळ्यांची काळजी आहे. तुम्ही नव्हते तेव्हाही तो काळजी घेतो, त्याला तुम्ही आहे तेव्हाही तो घेतोय, तुम्ही गेल्यानंतरही तो घेणार आहे आणि तुमची सुद्धा काळजी तोच घेतो आहे. तुम्ही का विनाकारण करताय. मला कधी काही लोक म्हणजे फार बिंदास राहतो असं. जेवढं आपल्या हातात तिथे आपण करायचं, बाकीचं त्याचं आहे. किती मोठा प्रसंग जरी असला तरी तो प्रसंगासहित आपल्याला आणणारा तो आहे. हे विनाकारण ओझं आपण आपल्या मनावर का घेऊन जगायचं, ह्याच्याबद्दल म्हणजे तुम्हाला डोक्यावर ओझं घेतलेला साधू बाबा मूर्ख वाटतो आणि तो मूर्खपणा आम्ही सर्वजण करतोय. फक्त तो कुठेतरी मनामध्ये करतो, तो दिसत नाही. तुम्हाला जाणवतंय ओझं घेऊन चाललोय, पण वाकलंय का बघा. जबाबदारीचं ओझं जरी ते डोक्यावर दिसत नसलं तर ते खांद्यावर जाणवतं. मानसिक दबाव, तणाव, या सगळ्या गोष्टी माणसाच्या जीवनामध्ये जाणवतात, शरीरावर दिसू. मला सांगा, तुम्ही चिंता नाही केली, तुम्ही काळजी नाही केली, तर एखादी गोष्ट घडायची राहते का. एका माणसाने काय केलं, दिवस उगवतो, कोंबडा हरवल्यावर काय उगवतो, मग त्याने कोंबड्यात डालून ठेव, आत्ता बघू दिवस कसा होईल. तुझ्या कोंबड्यामुळे दिवस उगवतो का बावळ्या. अरे तो उगवतोच आहे. तो दिवस उगवायच्या वेळेस याला जाग येते म्हणून हा ओरडतो. कळलं का तुम्हाला. कशामुळे काय हे आम्हाला कळत नाही. यालाच मूर्खपणा असणं, आणि हा मूर्खपणा आम्ही सगळेजण करतो. मी आणि माझं परिवार, माझं घर, माझी शरीर, माझी गाडी, माझं अस्तित्व, माझी प्रतिष्ठा, माझा मान, हे काय नाही. एका क्षणामध्ये तुमच्यामधून जर जीव निघून गेला ना तर काहीच नाही राहत. तुमचे माझे म्हणणारे तुम्हाला उचलता नदीवर नेऊन जाळता, काडी लावता. लावा रे पैकी घे, डोळ्यात आश्रू ठेवून लावता, पण लावतो. या जगामध्ये कुणीच कोणाचं नाही आहे, तर तुम्ही स्वतःच्या, आणि तुम्ही पण स्वतःचे आहात ते त्या निर्मात्यामुळे आहात. त्याच्यानंतर सगळं आहे. तुमचं जीवन आहे तर सर्व आहे, तुमचं जीवनच नाही आहे तर काहीच नाही. ही जाणीव तुम्ही जर तुमच्यामध्ये निर्माण केली तर तुम्ही जे काही कराल ते सुंदरच करा. कारण तुम्हाला हे माहिती आहे की इथं माझी मर्जीच नाही आहे. जर माझ्या जीवनामध्ये यश असेल तर त्याची मर्जी आहे, अपयश असेल तर त्याची मर्जी आहे. त्याला मला काहीतरी शिकवायचं आहे. मला सांगा, तुम्ही कितीतरी वेळा ऐकलं असेल की स्वतःच्या पिस्तूलमधून गोळी झाडून आत्महत्या, पोलिसाची, PSIची आपण ऐकतो. आपण आपल्या संरक्षणासाठी बाळगलेली पिस्तूल तिने आपण स्वतःचाच विनाश करतो. हे कशामुळे होतं. स्वतःचं अस्तित्व निर्माण करण्याचा प्रयत्न केल्या, बरोबर. चूक आहे. माझा प्रत्येक श्वास जर त्या निर्मात्याची निर्मिती. मला सांगा, आपल्या परिवारामध्ये आपण जेव्हा जगतो तेव्हा आपण आपल्या वडिलांच्या जीवावर बळ्या मागतो. मुलं एकमेकासोबत अतिशयोक्ती करतात आपल्या वडिलांच्या जीवावर. लहान मुलं असतात, गप्पा मारताना रुबाब दाखवतात स्वतःचा. कोणाच्या जीवावर. पप्पाची. जेव्हा पप्पाची कानामागं मारतो तेव्हा समजा भांडण चालू आहे आणि हा पप्पाच्या जीवावर त्याला शिव्या देतोय, बोलतोय, भांडतोय, मारतोय. माझे पप्पा इन्स्पेक्टर आहे
आणि पप्पाच तिकडनं आली. त्यांनी पाहिलं आपला पोरगा गैरफायदा घेतोय आपण इन्स्पेक्टर असतो तर. त्यांनी जर कानामागा मारली तर. एकदा एक मुलगा, आमदाराचा एक मुलगा पोलिसांबरोबर हुज्जत घालत होता आणि त्या मुलाने फोन लावला वडिलांना आणि सांगितलं की हे बोला या पोलिसाबरोबर, हा माझ्याशी हुज्जत घालतो. त्या आमदाराने तिकडनं विचारलं काय समस्या आहे. ते म्हणे तुमच्या मुलाने सिग्नल तोडला म्हणे, नियमभंग केला. तिकडून ते आमदार म्हटले तुमच्या कायद्यामध्ये जी काही कठोरातली कठोर शिक्षा असेल ती त्याला का, उलट जास्त करा, आमदाराचा आहे म्हणून. तुम्ही आमदाराची मुलगा असेल तुम्ही जास्त जबाबदारीनं वागलं पाहिजे का जास्त बोगस वागलं पाहिजे? हॅलो, कसं वागलं पाहिजे? जास्त जबाबदारीनं. तुमचं अनुकरण बाकीचे करणार आहे. तुम्ही सामान्य असाल तर तुम्हाला चुका करायची परवानगी नाही. तुम्ही निर्मात्याच्या जेवढी जवळ असाल तेवढी तुम्हाला चुका करायला परवानगी नाही आहे. आणि म्हणून सद्गुरू असं म्हणता की आज प्रत्येकजण आपलं घर, माझं घर, मग काय, मला तर कधी हसायला येतं. फॉर्मॅलिटी आहे फक्त, काय औपचारिकपणा. मला सांगा, तुम्ही बसमध्ये बसता, ठरव, बसमध्ये बसल्यावर तुम्ही पहिल्यांदा काय करता? जागा पकडता. कुठलाही माणूस शहरामध्ये आला पहिली काय पकडतो? काय पकडतो? जागा पकडतो. एखादी खोली घेतो, भाडीने घेतो, विकत घेतो, जागा घेतो, घर बांधतो, जागा पकडतो, बस संपला विषय. ती जागा त्यांनी कशी पकडली हा नंतरचा भाग आहे. नंतर काय करतो? तिथे बसतो आणि त्याची काय मोजतो? काय मोजतो? किंमत मोजतो. तिकीट काढ, तिकीट. आमच्या गावाकडे शेजारी एक सावरगाव म्हणून गाव होतं आणि त्याच्यामध्ये एक व्यक्ती होता जो लहान पोरांना त्याचं नाव घेतलं का लहान मुलं अशी घाबरायची. का घाबरायची? तांबे नावाचा माणूस होता, तांबे. लोक असं म्हणायचे का तो दुसऱ्यांचे तिकीटं पाठ. कळलं का तुम्हाला? नाही, कळलं नाही. गावात कुणी नेलं की याने तिकीट पाडलं असं लोक म्हणायचे. तो म्हणायचा फाडू का तिकीट? पण लोक त्याला घाबरायचे आणि पुन्हा पण घाबरायचे. तसं आपण तिकीट फाडतो. ते तिकीट तुम्ही बसलेल्या ठिकाणापासून तुमच्या गंतव्य ठिकाणापर्यंत व्हॅलिड असतं. जेव्हा तुम्ही तिथं पोहोचले, मग ते ट्रेनचा असो, बसचा असो, विमानाचा असो, तुम्ही तिकीट काढलेल्या बसमधून उतरले परत चढले तर दुसरं तिकीट काढलं. हॅलो, ते तिकीट चालतं का? तुम्ही दाखव. हे कचरा आहे हे. मित्रांनो, आपल्याला हे तिकीट मिळालेलं. मग त्या शहरामध्ये गेलो, आपल्याला तिकीट मिळालं 20 वर्षाचं, 25 वर्षाचं, 50 वर्षाचं, काही न 70-80 वर्षाचं. हे जे तिकीट आहे हे काही काळासाठी व्हॅलिड आहे आणि कोणीतरी ते व्हॅलिड केलेलं आहे. आम्ही तिथे गेल्यावर ती जी खुर्ची आहे, जी जागा तुम्हाला बसायला मिळालेली, तिच्यावर किती अधिकार गाजव. हे तिकीट सुरक, हे मान टेकू नको, हां, नक्का लागी बुक्का, चिरगुट लागी चिमटा. माणसं किती मूर्खपणा करू शकतात याचं हे सुंदर उदाहरण आहे. त्या जागेवर सुद्धा लोक काय गाजवता. मग जेव्हा अतिक्रमण झालं म्हणून, माझ्या अन्नात कचरा टाकला म्हणून, माझ्या मनात कचरा टाकला म्हणून आम्ही भांडतो लोकांशी. म्हणतो की नाही? हे का? कारण आम्हाला आमचं अस्तित्व निर्माण करायचं वेगळं. प्रायव्हसी हा शब्द सध्याच्या काळामध्ये फार गाजतोय सध्या. पूर्वी एकत्र कुटुंब असायचं. हे प्रायव्हसी काय भानगडे असते हे त्यांना माहिती नव्हतं. त्यांना जगणं माहिती होतं. एकमेकाचा आदर, मान सन्मान या गोष्टींना महत्त्व होतं, प्रेम होतं, काळजी होती. सतत कुटुंबामध्ये 25-30 डोळे काय आखी त्याच्यावर असायचे, नजर असायची. त्या मुलावर मुलीवर नजर असायची. आता CCTV कॅमेरे पाहिलं कोण वेगळं. जे ती पळून गेली का मग पोलिसांकडे जाऊन त्या गल्लीत ते CCTV कॅमेरे चेक करायचे. हे जे अस्तित्व ह्या निर्मात्याने निर्माण केलं हे एवढं सुंदर आहे, एवढं विशाल आहे की त्या परिवारामध्ये आम्ही एकरूप झालं पाहिजे. वसुदैव कुटुंबकम, हे पूर्ण विश्वच हे माझं कुटुंब आहे अशी मान्यता, संस्कृती असलेलं आमचं जीवन आज आम्ही कुठल्या तरी एका 10x10च्या 50x50च्या एका तुरुंगामध्ये बंदिस्त करून टाक. आमचं सगळं अस्तित्वच तिथे. हे जगत असताना हे जग किती सुंदर आहे हे कधी पाहिलंच नाही ना. मी गमतीने नेहमी सांगतो, एका रात्री एक खगोलशास्त्रज्ञ आणि एक प्राणीशास्त्रज्ञ दोघंजण जंगलामध्ये अभ्यास करायला गेले. रात्रीच्या वेळी
प्राणी शास्त्रज्ञाला जाग आली कुठल्या तरी प्राण्याच्या आवाजाने. एका तंबूमध्ये जे झोपलेले होते आतनं, वरती तो तंबू होता त्याच्यामध्ये झोपलेले होते. रात्री 2-2:30 वाजता त्याला जाग आली, वरती पाहतो. शेजारच्याला उठवलं खगोलशास्त्रज्ञाला, हे उठ, हे बघ. त्यांनी डोळे उघडले असेल, पाहिलं. अरे वा म्हणे, मृग नक्षत्र वरती आलं डोक्यावर. अरे बावळे, नक्षत्र सोड, तंबू कुठे आहे? आपण भानावरच नाही आहे, आपण आपल्याच अस्तित्वामध्ये, आपलं कुठेतरी जग आहे ना, त्या जगात आपण भरकटत असतो. पण या सृष्टीने निर्माण केलेलं हे जे सुंदर जल आहे, त्याचे काम काही बघत असतं. आमच्या डोक्यातली जी काही गणगण आहे, क्षुद्र विचार आहे, त्या क्षुद्र विचारांमध्ये आम्ही एवढं गुंफलेलो असतो. काही माणसं प्रवासाला निघतात, कशासाठी? टूरसाठी, मौज आनंद रिलॅक्स म्हणून बाहेर निघतात. आणि बाहेर गेले की प्रवासामध्ये शेजार त्याचा धक्का लागला म्हणून भांडणं करतात. यांनी माझ्याकडं पाहिलं म्हणून भांडणं करतात. म्हणजे जसं एखाद्या गुलाबाच्या फुलाकडे कुणी निरागसपणे बघू शकतं, एखादं सुंदर लहान लेकरू आहे, कुणी पण बघतं, सुंदर आहे, छान आहे, सौंदर्य म्हणून कुणी पण बघू शकतं. आणि तुम्ही, मला हे कळत नाही, एका कॉलेजमध्ये ओशो असं सांगतात, त्यांच्या कॉलेजमध्ये अशी घटना घडली, रजनीश असं सांगतात की एका मुलीने प्राध्यापकांकडे तक्रार केली की ह्या मुलाने मला खडा मार. आणि ती त्या कॉलेजमध्ये ब्युटी क्वीन असं तिला नाव होतं. ती मेकअपच तेवढं करू येईल, तर तिला खडा मारला. त्यांनी तक्रार केली. आणि ज्या वेळेस समोरासमोर बोलण्यात आलं, ओशो बी तिथेच होते, रजनीश. ते म्हणे, प्राध्यापक महोदय, मला थोडं बोलायचं आहे. ते म्हणे, काय? म्हणे, ह्या युवती एवढ्या सुंदर छान प्रकारे एकदम असं सजून नटून थटून येतात, ते काय येतात बोल कॉलेजमध्ये? कॉलेजमध्ये तर आपण शिक्षा घेण्यासाठी येतो, विद्येसाठी येतो, मग हे एवढं सुंदर नटून थटून काय येतात? उलट त्यांना जर खडा नाही मारला तर त्यांना राग येतो. त्यांना प्रामाणिकपणे विचारा की त्यांच्याकडे जर कोणी त्यांना छेडलं नाही, त्यांना कोणी त्यांच्याकडे पाहिलं नाही, तर त्यांना जास्त वाईट वाटेल की खडा मारला म्हणून वाईट वाटेल? हे विचारू. तुम्ही पण विचार करा, मानसशास्त्राचा विचार करा की तुम्ही सुंदर आहात. समजा तुम्ही उद्या कलेक्टर झाला, तुम्ही कुणी आलंच नाही बोके घेऊ, तर तुम्हाला शंका येईल, मी खरेच कलेक्टर झालो. अभिनंदनाचा वर्षाव झाला नाही, आजूबाजूने कोणी कौतुक केलं नाही, तर आम्हाला वाईट वाटेल. आम्ही सर्वजण त्या गोष्टीचे भुकेले आहोत. फक्त काय, दाखवायचे आणि खायचे. दात म्हणतो मी वेगळे आहे, त्याची प्रसिद्धी आहे. आम्ही चेहरा वेगळा दाखवतो आणि आतमध्ये अपेक्षा वेगळी असते. मग हे सगळं कसं करताय? हे सगळं स्वतःच्या नावा करताय, मान सन्मान करताय, माझ्या स्वतःच्या अस्तित्वासाठी आहे, माझ्या ओळखीसाठी आहे, माझ्या सत्तेसाठी आहे, शक्तीसाठी आहे. मग सद्गुरू काय म्हणतात की तुम्ही त्यावेळेस या निर्मात्याची निर्मिती बघा. आजूबाजूला एक छोटीशी मुंगी बघा. तुम्ही मॅग्निफाईंग ग्लास खाली मुंगी बघा, तुम्हाला गुगलवरती मिळेल बघा. तुम्ही तासभर नाही कितीतरी वेळ बघत राहाल तर तिथले बारकावे तुम्हाला टिपणं एवढं सोपं जाणार नाही. एवढे तिच्यामध्ये सूक्ष्मपणा आहे, एवढी क्लिष्टता, एवढी गुंतागुंत आहे. विचार करा, छोट्याशा मुंगीला या परमेश्वराने कसं बनवलं. एक माणसाची किडनी जर फेल झाली तर ते केवढं मोठं मशीन लागतं माहिती तुम्हाला, डायलिसिसचं. एवढीशी किडनी मुठभर असेल, त्या मुठभर किडनीमध्ये एवढे फंक्शन आहे, जे फंक्शन करण्यासाठी तुम्हाला फ्रीज एवढं मोठं मशीन लागतं. तर ते नळ्या किती, ते काय काय हे विचारायचंच नाही. वरून 2 डॉक्टर, एक तिकडं एक इकडं, तरी कधी कधी चुका होतात. या प्रकृतीने जे रचलेली जी काही यंत्रणा आहे, ही पद्धत आहे, ती किती सुंदर आहे. तुम्ही कधी पाहिलं का चुकून आंब्यात झाडाला केळं टाकलं? चुकलं, थोडंसं कच्ची झाली सृष्टी. हा विचार करा ना. हे डांगर आहे, डांगर. हे जर उंच झाडावं लागलं असतं तर हा, ते जमिनीवरच का बरं क्रिपिंग करतात, जमिनीवरच का बरं रेंगाळतात? 8 किलोचं कलिंगड वर लागलं असतं तर लोक म्हणते सर नारळ कसे वर लागतात. मग ते समुद्राच्या कडाला होते, तुम्ही काय मध्ये आणले? तिने कुठे लावली होती?
काही पण हुशार असतं तू. त्यांना फक्त अपवादच दिसतो. हो तिने नारळ समुद्राच्या कडाला ह्या करता लावले कारण ते पडले तर कुठं पडतील, पाण्यामध्ये. आणि तरंगून ती कुठं जातील, नारळाचा बीचे प्रसार पाण्यातून होतो. काही बिया ज्या असतात त्यांना पंख असतात, त्या हवेमध्ये मोकळे झाले की हवेने उडत जातात. काही बियांचा प्रसार प्राण्यांमार्फत होतो, पक्ष्यांमार्फत होतो. प्रत्येक गोष्ट निसर्गामध्ये तुम्ही बारकाईने ऑब्झर्वेशन करा, किती सुंदर आहे. ध्रुवीय प्रदेशामध्ये पेंग्विन सारखा पक्षी आहे ज्याला थंडीने काहीच होत, बरोबर आहे. तोच जंगलामध्ये अस्वल आहे, बरोबर. माणूस जेव्हा जंगलात राहायचा तेव्हा त्याच्या अंगावरती गोरिला सारखे आणि चिंपांझी सारखे काय होते, केस हो. जसजसा तो शहरामध्ये संघटित होऊन वस्ती करायला लागला तसे त्याचे केस काय, काही नसतं, दाढी येत नाही. मी बऱ्याच लोकांचे काही किस्से ऐकले, ते बरंच दाढी येईल का असा प्रयत्न करा. तुम्ही या प्रकृतीमध्ये जसं स्वतःला बसवा तशी प्रकृती तुमच्यामध्ये काय करते, चेंज करते. म्हणजे तुम्ही ऑब्झर्वेशन करा, जो व्यक्ती श्रयीन असतो ना तो दिसायला पण थोडासा असा सुंदर असतो, त्याचा स्वभाव आवाज कोमल असतो, दिसायला पण सुंदर असतो. आणि जी स्त्री थोडीशी कठोर असते ना ती दिसायला पण अशी राकट असते, तिचा आवाज मी कसा करडा असतो. ही प्रकृती जी आहे तिने कसं हे जग निर्माण केलं आहे ह्याचा अभ्यास करा ना. सूक्ष्म आणि अमिबापासून ते देव मासे पण सगळ्यांना खायला मिळतं. अमिबाला काय खायला लागत असेल बरं, एखादी पेशी सेल, आणि त्या देवमाशाला दररोज टनामध्ये अन्न लागतं. कशात, टनामध्ये. जहाज उलटून टाकण्याची ताकद असते तिच्यामध्ये, वेल मासा. या प्रकृतीने अशी काही रचना केलेली आहे, तिने एवढे सुंदर निर्माण केलेले आहे. त्या निर्मितीचा आनंद घेत आम्ही तिच्यामध्ये, तिच्या निर्मितीमध्ये काय बनलं पाहिजे, सहाय्यक बनलं. आम्ही काय करू, तिला चॅलेंज करू. रासायनिक किंवा कृत्रिम जगताने प्रकृतीला काय केलं, चॅलेंज केलं. मग प्रकृतीने त्यांना काय शिकवला, दरा शिकवला. लँडस्लाईड, ज्वालामुखी, भूकंप, वादळ, अग्नितांडव, पाऊस, महापूर, काय हे प्रकृतीने आणलेल्या सर्व काय आपत्ती आहे. आपण दोघांनी जर समजा पार्टनरशिप केली आणि एकाला तर मान्य नसेल तर तुम्ही एखाद्या निर्णयावर आपत्ती आणतो. हॅलो, काय आणतो, माझी आपत्ती आहे, हे मला मान्य नाही आहे. तसं ही प्रकृती आपत्ती आणते आणि ती आपत्ती ही बदल्याच्या भावनेपोटी आणत नाही. ह्या प्रकृतीचं संतुलन करण्यासाठी तुम्ही केलेल्या चुकांवरती काय करते, दुरुस्ती करण्यासाठी. त्या बघा, मी नेहमी सांगतो, जेव्हा सगळ्यात जास्त रासायनिक खतं आणि औषधांचा वापर होतो ना त्या भागामध्ये सगळ्यात जास्त पाऊस पडतो. कोल्हापूर, सांगली, नाशिक, नगर, जिथे केमिकलचा सगळ्यात जास्त वापर होतो तिथे सर्वात जास्त काय पडतो, पाऊस. कशा करता, वॉश करण्यासाठी, हीट मेंटेन करण्यासाठी. केमिकलने दोन गोष्टी वाढतात, एक विषाक्तपणा आणि दुसरं हीट वाढतं. जिथे लोकसंख्येचा विस्फोट झालेला आहे ना तो तिथे साथीचे आजार पडतात. ही सारखं सगळ्यात जास्त पहिल्यांदा व्हायरस कुठे येतो, कुठलाही व्हायरस पहिल्यांदा कुठे येतो, चायनामध्ये. हॅलो, का बरं, सगळ्यात जास्त लोकसंख्येची घनता कुठे आहे, चायनामध्ये. दर 100 वर्षांनी पॅन्डेमिक येत असतं. किती वर्षांनी, हा इतिहास आहे. आणि लाखो लोक त्याच्यामध्ये काय होतात, जसं एखाद्या जंगलाचं संतुलन केलं जातं प्रकृतीकडनं. मी नेहमी सांगतो की जसं गवत वाढलं की हर्बिव्हरसची संख्या वाढते, शाकाहारी प्राण्यांची, हरणांची, हत्तींची, जिराफांची, यांची संख्या वेगाने वाढते, सशांची, बैलांची, गायांची, जंगली. आणि ह्या प्राण्यांची संख्या वाढली की शिकारी प्राण्यांची म्हणजे मांसाहारी प्राण्यांची संख्या वाढते. मग लांडगे असतील, कोळे असतील,
वाघ असतील, चित्ता असेल, सिंह असेल, यांची संख्या वाढ. आणि यांची संख्या जर वाढली तर ते एकमेकामध्ये त्यांची एकमेकामध्ये लढाई होऊन एकमेकाला नाश. ही प्रकृती काय करते? कारण जास्त जर गवत खाणारे प्राणी वाढले तर गवत संपून जाईल. मग जास्त जर हिंस्र प्राणी वाढले तर गवत खाणारे प्राणी संपून जातील, नुसते गवतच वाढेल. ही प्रकृती काय करते? संतुलन. म्हणजे ह्या निर्मात्याची निर्मिती स्वतःमध्येच एवढी अलौकिक आहे की आपल्याला वेगळं काही निर्माण करण्याची गरज नाही. आपण स्वतः सुद्धा त्याचीच निर्मिती. आपले आईवडील, आपण, आपल्या सगळं विश्व, मग हे सगळं त्याची निर्मिती आहे. आपण आपली वेगळी निर्मिती करायची काय गरज आहे? आपण त्याच्या निर्मितीमध्येच काय झालं पाहिजे. एखाद्या घरामध्ये समजा, आता ती उदाहरण मी सांगतो की धीरूभाई अंबानीचं कुटुंब आहे किंवा इव्हन मस्त फॅमिली, तुम्ही वेगळा बिझनेस करायची काय गरज आहे? वडिलांनी मोठं हॉस्पिटल टाकलेलं आहे आणि तू पण डॉक्टर झालेला आहे, तुला वेगळ्या दवाखान्यात टाकायची गरज आहे म्हणजे तू मूर्ख आहेस. नाही, माझं काही अस्तित्व, तुझ्या बापापेक्षा तुझं अस्तित्व मोठं कसं कर? ज्याने तुला जन्म दिला त्याच्यापेक्षा तो मोठा कसा? तो मेला की मग तो मोठा होऊ शकतो. तसा हा जो निर्माता आहे तो कधी मरतच नाही, चिरंजीव आहे, अजन्मा आहे. तो अजन्मा आहे म्हणून अमर्त्य आहे. ज्याचा जन्मच नाही त्याचा मृत्यू सुद्धा नाही. म्हणून हा जो विश्वकर्ता आहे, ही जी विश्वनिर्मिती आहे, मला सांगा, मगाशी आपण जे बसचं उदाहरण बघितलं, त्या बसच्या उदाहरणामध्ये आपण काय शिकलो? की आपलं जे काही अस्तित्व आहे किंवा जे काय असं नाही ते बसमध्येच आहे. बसपेक्षा वेगळं आपलं काही अस्तित्व नाही आहे जो पण तुम्ही प्रवास करता तिच्यामध्ये. तसं आपण या पृथ्वीवर आहे, तर आपण जे काही करू ते या पृथ्वीपेक्षा मोठं नाही होऊ शकत. कहू शकतं. मग आपण तिच्या निर्मितीमध्ये सहभागी झालं पाहिजे की तिला चॅलेंज केलं पाहिजे? आज आम्ही AIच्या मदतीने प्रत्येकाला काय करतोय? तिथेच आम्ही सुद्धासाठी काय तयार करतोय? मूर्खपणा तयार करतोय. आज मनुष्य सगळ्या दिशांनी भरकटतोय. का भरकटतोय? कारण त्याला या निर्मात्यापेक्षा वेगळं काहीतरी निर्माण करायचं आहे. आता इथे आपल्या बरोबर आपण सर्वजण सोबत एक मिशनवर आहोत, बरोबर आहे. त्याच्यामध्ये बी तुमचं वेगळंच तुम्ही एक मिशन चालू केलं. काय वेळ एखादा सैनिक आहे, तो एका बटालियन सोबत आहे आणि त्यांनी स्वतःचं वेगळंच मिशन चालू केलं, त्याला त्याचा जीव गमावा लागू का? वेगळं मिशन तुझं कसं काय असू शकतं? धोक्याचं आहे. धोक्याचं नव्हे, अस्तित्व संपण्यासारखं आहे. जे आहे ते पण संपलं. एक पाण्याचा थेंब समुद्राला म्हणाला माझं वेगळं अस्तित्व आहे आणि तो बाजूला झाला. तेवढा जोराचा वारा आला आणि त्याला असा उधळून नेला आणि हवेमधल्या उष्णतेने त्याची पूर्ण वाफ करून टाकली. पण ते जर वादळ आलं तर समुद्रामध्ये अजस्र अशा उंच उंच लाटा उसळतात, परंतु त्या थेंबाला धोका पोचत नाही. किती जरी ऊन आलं तरी त्या थेंबापर्यंत ते पोहोचू शकत नाही, कारण ते कोणाशी एकरूप झालेलं आहे? समुद्राशी. मग जर हे सर्व माझं दुःख, माझं सुख, माझं यश, माझं अपयश, माझं आनंद, माझं वेदना, माझं आरोग्य, हे सर्व जर ह्या परमात्म्याची देण आहे तर मी त्याच्या या निर्मितीमध्ये त्याच्यासोबत. तरी मला जो रोल दिलेला आहे त्या रोलला मी 100% काय देणार आहे? न्याय देणार आहे. एक गंमत सांगतो की माणसं स्वतःच्या अस्तित्वासाठी महत्त्वाकांक्षा, अहंकार या गोष्टींनी एवढे भरकटतात की स्वतःची शांती गमवतात. आज आमच्या मनातली जी शांती आहे, जीवनातली शांती का बरं गमवली आम्ही? कारण आम्ही मूर्खपणाला फार महत्त्व देतो. आम्हाला भ्रष्टाचार हाच आजच्या काळामध्ये शिष्टाचार झालेला आहे आणि पैसा मारो परमेश्वर झालेला आहे. नक्की पैशाची गरज आहे, नक्की गेलं कधी. पैशाशिवाय पान हलत नाही, बरोबर आहे. परंतु पैसा म्हणजे जीवन नाही आहे. ज्यांच्याकडे अजिबात पैसा नाही ते पण चांगलं जीवन जगते. प्रेमानंद महाराज, त्यांच्याकडे अजिबात पैसा नाही, कुठल्याही प्रकारचा बडे जाऊ नाही, कोणाचा दानधर्म नाही, काहीच नाही, एवढीशी कुटी आहे फक्त, बस. पंतप्रधान ज्यांचा व्हिडिओ त्यांच्या कॅबिनेटला दाखवतात, अजून मोठमोठे सेलिब्रिटीज ज्यांची अपॉइंटमेंट घ्यायला लागती, मोठमोठे महात्मा, धर्मात्मा त्यांच्या चरणी तिथं त्यांच्या कुटियामध्ये आज जाऊन आलेले. प्रत्येक भारतीयाला वाटतं तिथं माझा नंबर लागावा, त्यांचं दर्शन.
अशा व्यक्तीकडे एक रुपया पण स्वतःची गाडी नाही आहे की स्वतःची जागा नाही. त्या निर्मात्याच्या निर्मितीला त्यांनी स्वतःला काय करून टाकले? समर्पित. राधे राधे. राधा म्हणजे काय कृष्णाची फक्त प्रियसी हा विषय नाही. राधा म्हणजे परमात्म्याची काय शक्ती असते, तिला समर्पित आहे. मग तुम्ही आम्ही जर ह्या परमात्म्याच्या निर्मितीच्या मध्ये जर आम्ही सहभागी झालो, आज राम सर काय करताय? या परमात्म्याने जी शक्ती निर्माण केली जंगलांमध्ये, जडीबुटींमध्ये, मातीमध्ये, जे जीवसृष्टी निर्माण केली त्याला हातभार लावताय, दुसरं काय करताय? मलाच कळत नाही कधी कधी काय चाललंय. मी पण अचंबित आहे. यालाच आशीर्वादन कृपा असं. कधी आईला कळतं का आपलं बाळ कसं जन्माला? आईला कधी कळतं की कायम चकित असतं. कसं काय बरं बाळ झाल्यावर बरोबर दूध बी लगेच त्याला उपलब्ध हो, कसं काय? इथे जर चांगले जर गोदडी जर सगळ्या बाजूनी जर पांघरून दाबून ठेवलं तर गुदमरतो जीव आतमध्ये. मग ते छोट्याशा गर्भाशयामध्ये कसं राहिलं असेल ते एवढं 9 महिने? कधी मी विचार तरी करतो का? पाण्यात बुडवलं आता तोंडात पाणी जातं, मग त्या लिक्विडमध्ये तिथे कसं, त्या गर्भाशयाच्या लिक्विडमध्ये कसं राहिलं असेल ते 6 महिने? आम्ही कसं राहिलो? तिथून आलो ना आम्ही. पण माहिती आहे का आम्हाला, हीच परमात्म्याची निर्मिती आहे. आईसारखं गर्भाशय माणसाला तयार करता येणार नाही. तो सगळं करू शकतो. तो स्पॉन घेऊ शकतो, सिमेंट घेऊ शकतो, एकत्र करू शकतो, सगळं करू शकतो. तो टेस्टी ब्युबी तयार करू शकतो. पण त्याला ओमचीच गरज आहे शेवटी मोठं करण्यासाठी, कुठल्या तरी आईचीच गरज आहे. आलं लक्षात? म्हणजे निर्मितीपासून ते अंतापर्यंत संपूर्ण ह्या परमात्म्याची निर्मिती आहे. आणि म्हणून आम्ही त्याच्या निर्मितीमध्ये सहभागी झालं पाहिजे. त्याची इच्छा ही परम इच्छा समजून त्याच्या इच्छेमध्ये माझी इच्छा सम्मिलित झाली. त्याची कामना ती माझी कामना, त्याची इच्छा ती माझी इच्छा. अशा प्रकारे तुम्ही जर जीवन जगायला लागलात ना, जे आहे आज त्यांनी माझ्यासाठी जे वाढून ठेवलेलं आहे ते ताट माझ्यासाठी योग्य. हे जेव्हा तुम्ही स्वीकाराल तेव्हा पुढे तुमचं आयुष्य एवढं सुंदर होईल ना की तुमच्यासाठी फक्त कमाईचं आहे, गमवायचं काही नाहीच आहे. कारण काही आणलेलं नाही आहे, काही न्यायचं नाही आहे. तर मग जे आहे ती सगळी काय आहे? मिळकतच आहे. आजचा दिवस मिळाला ही फार मोठी काय आमची कमाई आहे. हे ज्याला कळलं तो त्या दिवसाचा सुंदर वापर करतो. आणि म्हणून हा जो आमच्या डोक्यात जो मूर्खपणा चाललेला आहे, आम्ही विचार करतोय, काय विचार करतोय? माझं कसं होईल, माझ्या आईवडिलांचं कसं होईल, हां मला चांगला जोडीदार मिळेल का, माझं करिअर चांगलं होईल का, इथे मला भविष्य आहे का? प्रत्येक माणसाला नोकरी मिळाल्यानंतर दुसरा ऑप्शन शोधावं असं वाटतं. प्रत्येक माणसाला लग्न केल्यानंतर आपला निर्णय चुकला असं वाटतं. बऱ्याच जण असं वाटतं नाही, आपल्यालाच वागतात, दिवसांनी वागतं. कारण ते बाहेर मेकअप कोण येतं ना घराच्या बाहेर, आणि मस्त असं गळ्यात हात घालून होते. त्याला काय माहिती घरी बॉक्सिंग करतात, फक्त कपडे फाडायचे राहत. समस्या बाहेर नाही, समस्या आमच्यामध्ये आहे. जीवनाची जी माणसाने केलेली निर्मिती आहे ना ती त्याची मूर्खपणाच आहे आजपर्यंत. पण त्यांनी नवीन नाती निर्माण केली, त्यांनी व्यवस्था निर्माण केली, त्यांनी जे काही निर्माण केलं. बघा जंगलामधलं आयुष्य एकदम काय सुंदर आहे का, इथे ह्या निसर्गाचीच आहे. आणि आपण माणसाने निर्माण केलेलं जे जीवन आहे ते फक्त काय बेगडी आहे. सुंदर दिसतं ते, पण जवळ गेल्यावर कळतं. दुरून डोंगर जसे साजरे असतात, पण जवळ गेल्यावर कळतं की दगड किती, काटे किती, काय रस्ते कसे, काय प्रचंड प्रत्येक क्षणाक्षणाला धोका आहे, साप आहे, विंचू आहे. तसं हे जे जीवन आहे, हे जीवन प्रत्येक माणसाला लहानपणापासून असं वाटतं की आकर्षण वाटतं. तुम्ही लहान होते तेव्हा तुम्हाला पोलीस व्हावंसं वाटत होतं, डॉक्टर व्हावंसं वाटलं होतं, इंजिनियर व्हावंसं वाटत होतं, काहीतरी व्हावंसं वाटत होतं. तुम्हाला जे वाटतं तुम्ही जे करता, काहींना असं वाटतं की खूप चांगला बंगला असला की मला खूप चांगलं जीवन जाईल, खूप चांगली गाडी असली की माझं जीवन चांगलं राहील. अरे त्या गाडीत बसलेल्या माणसाकडे तर पहा जरा 10-12 गाड्या अशा लक्झरी 50 लाखाच्या 1 कोटीच्या, त्याचे त्या माणसं बघ. लाखो लोक विचार करतात की अशी गाडी बसायला मिळाली आणि याची स्वतःची, तरी याचं तोंड सोडले. का रे म्हणे मी हेलिकॉप्टर घ्यायचं होतं, नाही मिळालं. ज्याचा आहे त्याचा आनंद घेत नाही. अरे सायकलवर माणसं आनंदामध्ये उड्या मारत चालतात, अरे टायर खेळत चालतात पोरं लहान मुलं. विमान चालवण्याचा आनंद घ्या, घेता की नाही? मुंबईला हँगिंग गार्डनवरती म्हातारीचं बोट आहे, तिथे एक विमानाचं स्ट्रक्चर आहे.
त्याच्यामध्ये लहान मुलं जातात विमानात बसल्याचा आनंद घेतात. तो आनंद विमानात बसल्यावर सुद्धा मिळत नाही. हॅलो, काय उपयोग काय तुमच्या जीवनाचा? आणि म्हणून माणसाने निर्माण केलेलं जे काय असेल ना ते तेव्हाच योग्य आहे जेव्हा ते या प्रकृतीच्या निर्मितीसोबत असेल. या प्रकृतीसाठी निसर्गाने जे काही निर्माण केलं आहे, ह्या निर्मात्याने जे काही निर्माण केलं आहे, आम्हाला पण निर्माण केलं आहे त्यांनी, आम्हाला सुंदरच केलं आहे त्यांनी. तुम्हाला तुमचं सौंदर्य कळलं. तुम्ही सौंदर्याची काहीतरी चुकीची व्याख्या लहानपणापासून ऐकली आणि तुम्ही तिच्याच मागे आहे. सावध व्हा. तुम्ही कुठल्या दिशेने चाललेला आहात तुमच्या जीवनाला घेऊन, ज्या दिशेने फक्त आत्मघात आणि आत्मघातेच आहे. लक्षामध्ये आजच जगायला सुरुवात करा आणि पूर्ण असं जगा की आज जीवनातला शेवटचा दिवस आहे आणि त्या निर्मात्याच्या स्वाधीन होऊन जा. त्याची जशी मर्जी, त्याची जशी इच्छा असेल त्या निर्मितीमध्ये सहभागी व्हा आणि स्वतःचं आणि जीवन जे आहे ते स्वर्गासमान सुंदर करा. हा मूर्खपणा सोडून द्या. एवढं सद्गुरूंना सांगायचं आहे. आम्ही सर्वजण जे करतो आहे ना, आज आम्ही ज्या गोष्टीवरून भांडतो आहे, आम्ही ज्या गोष्टीसाठी झिजतो आहे, ज्या गोष्टीसाठी मरमर मरतो आहे, ज्या गोष्टीसाठी काही लोक 100% देतच नाही, आपलं शरीर राखून ठेवता, मन राखून ठेवता. तुला काय चितीवर नेऊन जाळ्यात ठेवायचं की नाही? तुला असं वाटतं का बाबा शरीर मी जर जपलो तर कोणी जाणार नाही, चंदनाच्या लापडात ठेवीत, तिसऱ्या दिवशी वास यायला सुरुवात होईल आणि तू असं स्वप्न पाहू नको तुझ्यासाठी कोणी पिरियामध्ये बांधली, तुझी मम्मी जपून ठेवी. वापरून घे ना. 100% शरीर आणि मन तुझं जे काय आहे ना ते सर्व ह्या निर्मात्याच्या निर्मितीमध्ये समर्पित कर आणि बघ जीवन एकदम सुंदर आहे.